आवाज मानदेशाचा। 10 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितले होते। मात्र नंतर दिल्लीत असे आरक्षण देता येत नसल्याचं सांगितलं। 200 आमदार असतानाही जे ठराव करू शकत नाही ते इतर समाजांना आरक्षण काय देणार? आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसून केवळ चालढकल करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। येथील प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि पदाधिकारी उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासह धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आधीपासूनच आग्रही आहोत। या समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे। याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे कन्सॉलिडेटेड बिल पाठवले। आम्ही त्यांना मदत करू। राज्यातील MBBS म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी सरकार हद्दपार करून पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्याची गरज आहे। महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आली आहे। दूध शेतमालाला भाव नाही। 118 कोटींचा भ्रष्टाचार फक्त शेतीमध्ये झाला असल्याचा आरोप RSS ने त्यांच्या वृत्तवाहिनीवर केलाय। शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणारे 118 कोटी सरकारने निकृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी वापरल्याचे RSS ने सांगितलं। यावर देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची गरज होती, मात्र ते केलं नाही। कापूस, सोयाबीन, दूध, कांद्याला दर नाही। शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं सरकारने ठरवलंच आहे। जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे सरकारकडून येत आहेत। राज्याच्या विकासाबाबत सरकार गंभीर नाही। आयकर, CBI, ED मार्फत घर पक्ष फोडण्याचा उद्योग सुरू आहे। 2 वर्षात या सरकारने काय क्रांती केली? कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठवल्यावर तुमच्या 3 जिल्ह्यांसाठी देशाला वेठीस का धरायचे अशी उत्तरे देण्यात आली। त्यामुळे नाशिककरांनी त्यांना मतदानातून उत्तर दिलं आहे। मानसोफर न्यूज। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।